नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव चैतन्य सुनील बडगुजर. मी इयत्ता 10वी ब चा विद्यार्थी. आज मी तुम्हाला मराठी भाषा समृद्ध कशी होणार याविषयी जी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. मित्रांनो, भाषा म्हणजेच आपल्या मनातील अर्थसौंदर्य उलगडण्यासाठी आपण जिचा वापर करतो ती म्हणजे भाषा. भाषेचे स्वरूप हे अत्यंत अफाट आहे. आपल्या मनातील भावना, विचार आपल्या परिसरातील व समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तिचा वापर करतो ती म्हणजे भाषा. पूर्वी भाषेचा शोध लागण्यापूर्वी मानव हा खानाखुणा व हातवाऱ्यांच्या साहाय्याने आपल्या मनातील विचार व भावना या इतरांपर्यंत पोहोचवायचा. पण जेव्हा भाषेचा शोध लागला तेव्हापासून मानवाचे जीवन हे अत्यंत समृद्ध व सोपे झाले आहे. आज जवळजवळ जगात 6500 भाषा बोलल्या जातात. भारतात 22 भाषा बोलल्या जातात. त्या 22 भाषांमधली एक भाषा ती म्हणजेच मराठी. मराठी भाषा ही अत्यंत सुंदर आहे व तिचा गोडवा हा अत्यंत मधुर आहे. आज जगातील जवळजवळ 12 करोड लोक हे मराठी बोलतात. त्यापैकी 10 करोड लोक हे त्यांची मातृभाषा म्हणून तर 2 करोड लोक हे द्वितीय भाषा म्हणून मराठी बोलत असतात. आणि याला कारण म्हणजेच मराठी भाषेतील गोडवा. कविवर्य सुरेश भट म्हणतात की लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी. खरंच त्यांचे हे वाक्य ऐकताना महाराष्ट्रातील सर्व पुरुषांची व सर्व लोकांची छाती ही अभिमानाने फुलून जाते. कारण महाराष्ट्रातील लोक हे मराठी बोलतात. कविवर्य सुरेश भट म्हणतात की लाभले आम्हास आम्ही भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य आम्ही ऐकतो मराठी, धर्म जात व पंथ एक करतो मराठी, या सर्व जगात आम्ही माय मानतो मराठी. खरंच त्यांचे वाक्य हे हृदयाला स्पर्श करणार आहे. मराठी भाषेतील गोडवा हा पूर्वीपासून अत्यंत मधुर आहे. पण काळारूपानुसार मराठी भाषेचे स्वरूप हे बदलत गेले. पूर्वी मराठी भाषेत संस्कृत भाषा हिला अधिक प्राधान्य होते. याची ख्याती आपल्याला संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी या ग्रंथातून नक्की आहे. त्यानंतर आता मराठी भाषेचा गोडवा हा अत्यंत कमी होत चाललाय आणि त्याला कारण म्हणजेच पुढील प्रमाणे. आज मराठी भाषा समृद्ध कशी होणार या विषयावर बोलताना मला अत्यंत खैद वाटत आहे. कारण मराठी भाषा ही आपली मातृभूमी आहे. तिच्याबद्दल स्वाभिमान आणि अभिमान हा आपल्याला राखायला हवा. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी पहिला उपाय तो म्हणजे परभाषेतील शब्द हे मराठी भाषेत न मिसळणे. आज आपण पाहतो की मुलं आपल्या आईवडिलांना म्हणतात की आई मी स्टडी करतोय. याऐवजी तो पूर्ण मराठीत आई मी अभ्यास करतोय अशी म्हणू शकत नाही का? नक्कीच म्हणू शकतो. तसेच आजकालच्या पिढीतील मुलांनी आई या महान व गोड शब्दाला तसेच बाप या कणखर शब्दाला मॉम व डॅड अशा शब्दाने बदलवले आहे. त्यामुळे आपली भाषा समृद्ध अशी नाही होणार. आपण ही शुद्ध मराठी बोलून आपल्या मराठी भाषेचा अभिमान राखून मराठी बोलायला हवी. त्यामुळे आपली भाषा ही नक्की समृद्ध होणार. मराठी भाषा समृद्ध होण्याचे दुसरे उपाय तो म्हणजे आपल्या मराठी भाषेतील साहित्य वाचणे. मराठी भाषेत ओवी, भारुडे तसेच अनेक कोश व ग्रंथ आहेत. हे सगळे आपल्या मराठी भाषेचा अनमोल ठेवा असून हे सगळे मराठी भाषेतील साहित्य आहे. ते वाचल्याने आपल्या मराठी भाषेतील ज्ञान वाढते व मराठी भाषा ही समृद्ध होते. अशा प्रकारे हे मराठी भाषेतील साहित्य आपण जर समाजाभिमुख केले तर नक्कीच आजच्या नवीन पिढीपुढे व जगातील इतर लोकांपुढे मराठी भाषेचे महत्त्व वाढेल व मराठी भाषा समृद्ध होईल. मराठी भाषा समृद्ध होण्याचा तिसरा उपाय तो म्हणजेच दूरदर्शन व इतर माध्यमांवर दाखवले जाणारे चित्रपट पाहणे. आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांनाच मराठी चित्रपटापेक्षा हिंदी चित्रपट हे अधिक आवडतात. पण आपण जर मराठी चित्रपट पाहिले तर आपल्याला कोणता शब्द कसा बोलतात हे आपल्याला कळेल. मराठी भाषेचे ज्ञान वाढेल व मराठी भाषा समृद्ध होईल. मराठी भाषा समृद्ध होण्याचा चौथा उपाय तो म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. मराठी भाषेत अनेक साहित्य आहे. त्यात अनेक व्युत्पत्ती कोश आहेत. त्यात अनेक समानार्थी, विरुद्धार्थी व समानार्थाचे शब्द दिलेले आहेत. या भाषेची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला अनेक ज्ञान मिळते. कारण 2 शब्द हे उच्चारण्यासारखे असू शकतात मात्र ते अर्थाने वेगवेगळे असू शकतात. एका व्यक्तीने म्हटले की भगवद्गीतेतील वांगी म्हणजेच उत्तम उदाहरण. आता आपण भगवद्गीतेत वांग्याची गोष्ट शोधणार का? तर नाही. वांगी याचा अर्थ होतो की उदाहरणे. त्याच्या म्हणण्यानुसार भगवद्गीतेतील उदाहरणे म्हणजेच उत्तम अलंकार. याप्रमाणे 2 शब्द यांचा उच्चार समान असू शकतो मात्र त्यांचा अर्थ हा वेगळा असू शकतो. अशा प्रकारे जर आपण दिलेल्या उपायानुसार मराठी भाषेचे संवर्धन केले तर नक्कीच मराठी भाषा ही समृद्ध होणार. धन्यवाद.